विशाल जसं मी म्हणाले की विधानसभा 2029 याचा मूड जो आहे तो ही निवडणूक फिक्स करणारी होती आणि त्या दृष्टिकोनातून कुठंतरी एक वेगळा फॅक्टर MIM असू दे किंवा इतर हे समोर येताना दिसतात. आपण नागपूरमध्ये जातोय. नागपूरचा गड भाजपनं राखलेला आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेले ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी. नितीन गडकरींच्या पत्नी यावेळेला नितीन गडकरीजींचं औक्षण करताना दिसत आहे. असाच काहीसा एक वेगळा क्षण जो आहे अमृता फडणवीस यांनी देखील त्यावेळेला तशा प्रकारेच निश्चितच आहे. आणि नागपूरकर जे आहेत ते मुंबईला मात्र चांगलेच भारी पडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. महायुतीच गड राखणार हा विश्वास या भाजपच्या तिन्ही नेत्यांनी व्यक्त केलेला होता. आणि एक गोष्ट पाहायला मिळते लागवी या चित्रामध्ये, भाजपचे 3 दिग्गज नेते एकाच फ्रेममध्ये आहेत. नितीन गडकरी यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आणि त्याचबरोबर यापूर्वी अमृताजी फडणवीस यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असलेले आशिष शेलार किंवा इतर यांच्या सगळ्यांचे देखील अशाच प्रकारे औक्षण केलेलं होतं. त्यामुळे नागपूरकरांसाठी आजचा दिवस हा मोठा विजयाचा आहे. कारण नागपूरचे असलेले आणि त्या भागातले असलेले विदर्भातले हे 3 नेते महाराष्ट्राचं राजकारण यावेळेला ठरवणारे ठरताना दिसतात. नितीन गडकरी हे केंद्रीय नेते, वयानं मोठे आहेत आणि एक्सपिरियन्सनं देखील. त्यांनी मात्र देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावरती ही पुढची शाल आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाची धुरा सोपवलेली आहे हे सांगण्यासाठी ही फ्रेम अतिशय तगडी आणि योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. विजयाची या ठिकाणी शाल पांघरलेले फडणवीस, नागपूरमधली ही 3 मातब्बर नेते आपण या ठिकाणी पाहतोय. जेव्हा जेव्हा फडणवीस निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा तेव्हा गडकरींकडून त्यांचं औक्षण हे होत असतं. कांचन गडकरी यांनी देखील या ठिकाणी औक्षण केलेलं आहे. तर ठाकरे सेनेच्या विजयी उमेदवारांचा मातोश्रीवर जल्लोष सुरू झालाय. शिवडीतील नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची जाऊन त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. खरं तर शिवसेना आणि त्यांचाच बालेकिल्ला म्हणून आतापर्यंत मुंबईची महापालिका अशी ओळख निर्माण झालेली होती. महायुतीनं उभं केलेलं सगळ्यात मोठं चॅलेंज आणि त्यानंतर आपल्या विजेत्यांबरोबर मातोश्रीवरती जल्लोष. विजयी उमेदवार मातोश्रीच्या अंगणात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विजयी नगरसेवकांनी मातोश्रीवरती जाऊन एकच जल्लोष केलेला आहे. शिवडी विधानसभेतील नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची जाऊन भेट घेतलेली आहे. लागवी गेल्या 15 ते 20 दिवसांचं जर आपण वातावरण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अक्षरशः रणकंदन माजलेलं होतं. मात्र मूळ ह्या सगळ्या गोष्टी राजकीय घडामोडींसाठी आणि आपलं वर्चस्व किती आहे हे दाखवण्यासाठी असतं. मात्र एकदा का या निवडणुका सरल्या, त्याचे निकाल समोर आले की मात्र आनंदाचा क्षण प्रत्येक राजकीय पक्षासाठी असतो. अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलं की जसं मातोश्रीवरती यावेळेला जल्लोष सुरू आहे तसंच काहीसा जल्लोष हा कांचन गडकरी यांच्या समोर देखील होता. शिवतीर्थावरती यशवंत किल्लेदार गेलेले होते. प्रत्येक राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणामध्ये परफॉर्मन्स करताना दिसतो. मात्र कुठेही राजकीय तेढ न जाता आता आपल्या विजयी उमेदवारांनी आपल्या पक्षाला मिळवून दिलेला विजय साजरा करण्याची चुरसही या सर्व राजकीय पक्षांमध्ये एकाच वेळी महाराष्ट्र या क्षणाला अनुभवतोय. निश्चित पण या ठिकाणी सेलिब्रेशन तर होत आहे, पण आता या सगळ्या निकालावर ठाकरे बंधू कधी बोलणार, या सगळ्या निकालावर ठाकरे बंधू काय बोलणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. उद्या या सगळ्या संदर्भात ठाकरे बंधू काही पत्रकार परिषद घेत आहेत का हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं. पण त्यापूर्वी मातोश्रीच्या अंगणात हा विजयोत्सव आपण या क्षणी पाहतोय. विजयी उमेदवारांकडून ही विक्ट्री साईन देत विजयाचा गुलाल उधळला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.